कसे आहात? मस्त मजेत ना? चला तर आज बनवायचे आहेत नाचणीचे लाडू. असे एकदम छान आणि असे तोंडात टाकताच विरघळतात आणि खूप पौष्टिक आहेत बरं का, लहान मुलांना खाण्यासाठी. 2 वाट्या नाचणीचं पीठ घ्यायचं, 1 वाटी गूळ घ्यायचा आणि तूप घ्यायचं, पण लागल तसेच तूप घालायचं. 2 वाट्यांना इथे आपण पीठ घेतलेलं आहे. तर एक जाड कढई ठेवायची, जाड बुडाची. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आणि जे 2 वाट्या आपण पीठ घेतलेलं आहे, पीठ हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि ते घालून घ्यायचं आणि बारीक गॅसवर असं पीठ भाजायचं आपल्याला. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आणि तूप जसं लागल तसंच घालायचं. एकदम तूप हे घालायचं नाही, मग पीठ भाजायला खूप वेळ लागतो. तरी मला हे पीठ बारीक गॅसवर भाजायला 20 मिनटं तरी लागले. मोठ्या गॅसवर भाजायचं नाही, लागल तसंच तूप घालायचं. मी इथे परत एकदा 3 चमचे तूप घातलं. जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने मी इथे 3 चमचे तूप घातलेलं आहे. आधी पण मी 3 चमचे घातलं, आत्ताही 3 चमचे घातलं. छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याचा रंग चेंज होत नाही, पण असा चॉकलेटी कलर येतो आणि ना वास येईपर्यंत आपल्याला पीठ जे आहे ते भाजायचं आहे. परत एकदा मी इथे तूप घालून घेतलेलं आहे. आपल्याला वाटलं ना भाजताना खूप जड जाते, तेव्हा तूप घालायचं. एकदम तूप घातलं ना मग पिठाचा पूर्ण असा गोळा होतो चिकट. त्याच्यामुळे एकदम असं ना तूप घालायचं नाही आपल्याला, थोडं थोडं करून तूप घालायचं आहे. छान इथे पाहू शकता तुम्ही पिठाचा रंग चेंज झालेला आहे. त्या टायमाला इथे मी ना काजू घातलेले आहेत. तुम्ही इथे ना पिस्ता किंवा बदामही घालू शकता. परत एकदा सगळं असं मिक्स करायचं. बारीकच गॅस ठेवायचा, मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही आपल्याला. छान इथे पिठाचा वास येतो. मला तूप इथे कमी वाटलं म्हणून मी आणखीन 2 चमचे तूप घातलं. परत एकदा इथे मिक्स करून घ्यायचं. मोठा गॅस नाही करायचा आपल्याला कुठेच, बारीकच गॅस, लो टू मिडियम ठेवायचा. ह्यातलं मी निम्मं जे आहे ते पीठ काढून घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला पुढं सांगते कशासाठी. आणि ना बाकीच्या पिठामध्ये मी गूळ मिक्स केलेला आहे. तुम्ही जास्त गोड खात असाल तर 1 वाटीपेक्षा आणखीन अर्धी वाटी गूळ घेऊ शकता, नाहीतर 1 वाटी गूळ हा पुरेसा होतो. 1 वाटी म्हणजे भरून असा घेतलेला आहे. छान असा चिरून घ्यायचा चाकूने, मोठे ठेवायचा नाही. छान सगळा मिक्स करायचा. थंड झालं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. हे जे आपण गूळ मिक्स केलेला आहे अर्ध्या पिठामध्ये, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि एकदाच फिरवायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं पीठ खूप फिरवायचं नाही आहे. काय केलं मी, ह्याच्यामध्ये काजू घातले, मग सगळं पीठ मिक्स केलं असतं तर काजूही बारीक झाले असते. त्याच्यामुळे मी अर्धं पीठ जे ठेवलं आणि अर्धं मी फिरवून घेतलं. बघू शकता तुम्ही इथे ना मी ते मिक्स केलेलं मिक्सरमध्ये ते घातलेलं आहे आणि अर्धं जे साईडला ठेवलेलं होतं तेही घेतलेलं आहे. सगळे हे दोन्हीही आपण मिक्सरमधलं आणि आधी ठेवलेलं सगळं मिक्स करून घ्यायचं एका कढईमध्ये. तुम्ही ना काजू जर शेवटी घातले ना तर काहीच हरकत नाही, सगळ्या पिठामध्ये तुम्ही गूळ मिक्स करू शकता. पण मी आधी इथे घातले ना काजू, म्हणून मी असं निम्मं पीठ केलं. आणि इथे आपण ना तूप घालून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ना पिठाला एक असा चिकटपणा येतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप तूप लागत नाही आणि लाडू वळायलाही खूप असा टाईम लागत नाही. तूप घातल्यानंतर परत एकदा मिक्स करायचं. इथे थोडंसं गरम आहे आणि ना लाडू इथं वळवून घ्यायचे. तुम्हाला जर लाडू वळायला जर जमत नसेल तर तूप आणखीन तुम्ही 2 चमचे घालू शकता. पण मी इथे 2च चमचे तूप घातलं होतं मगाशी. तेवढ्या तुपामध्ये ना परफेक्ट असे लाडू झालेले आहेत. गोड तुम्हाला आणखीन हवा असेल तर तुम्ही घालू शकता. गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे ना पिठी साखरेचाही वापर करू शकता, पण गुळामध्ये एकदम हेल्दी होतात. मुलंही खातात आवडीने. मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ फुल वॉच करा. छान असे सगळे लाडू बांधून घ्यायचे आणि पटकन बांधले जातात. 2 वाट्यांमध्ये 20-21 लाडू झाले. छोट्याच वाट्या घेतल्या होत्या मी, खूप मोठी वाटी घेतलेली नव्हती. बघू शकता आपले लाडू सगळे अशा पद्धतीने मी वळून घेतलेले आहेत. खूप छान झाले होते खायला. लहान मुलांना तर रोज एक टिफिनमध्ये दिला तरी काहीच हरकत नाही आहे. खूप पौष्टिक लाडू आहे. अशा पद्धतीने हे सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत. तुम्ही पण एकदा नक्की असे बनवून बघा मुलांसाठी. मी तुम्हाला फोडून पण दाखवते. बघू शकता खायला खूप छान लागतात आणि कडक वगैरे काहीच होत नाही. फक्त पीठ थोडंसं थंड करूनच आपल्याला गूळ घालायचा आहे, म्हणजे इथे लाडू आहेत ना आपले कडक बिलकुल होत नाही. व्हिडिओ आवडला तर
लाईक करा. चला तर मग बाय.